जय शिवराय शेतकरी मित्रांनो तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा तुमचा एक छोटासा किंवा मोठासा गोट फार्म असेल, मुक्त संचार पद्धतीने शेळी पालन करत असाल, तर तो शेळी पालन सक्सेस एका गोष्टीवर अवलंबून असतं, तो म्हणजे तुमच्या फार्मवर असलेला ब्रीडर. त्या बोकडावर तुमचं शेळी पालन हे अवलंबून असतं. कसं असतं मित्रांनो, उत्कृष्ट जातीचा जर मेल तुमच्या फार्मवर असेल तर त्याच्या कडनं होणारे जे प्रोडक्शन असेल ते पण उत्कृष्ट असेल, जेणेकरून त्या प्रोडक्शनला मार्केटमध्ये चांगली डिमांड असेल किंवा ते जे बच्चं असेल किंवा जे पिल्लू असेल त्याचं वेट गेन कॅपॅसिटी चांगली असल्या कारणाने ते खूप चांगल्या किमतीने विकलं पण जातं. आणि म्हणजे कसं असतं ना, एक तुमच्या फार्मला चांगल्या वळणावर घेऊन जाण्याचं काम आपला फार्मवर असलेला ब्रीडर करत असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही गोट फार्म करत असाल तर तुमच्या फार्मवर उत्कृष्ट प्रजातीचा ब्रीडर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ब्रीडर निवडताना 2-3 गोष्टी पाहणं हे खूप गरजेचं आहे. जसं की तुमचा ब्रीडर हा नंबर 1 टॉप क्वालिटीचा असावा, ज्या प्रजातीचा असेल त्या प्रजातीचा. तो शक्यतोवर जुळा किंवा तिळ्यातलाही असावा. त्याचं बोन स्ट्रक्चर खूप छान असावं. एक जात सिलेक्ट करावी. त्या जातीवर तुम्ही काम करणं खूप गरजेचं असतं. आता मी माझ्या फार्मवर हा शिरोई जातीचा ब्रीडर ठेवलेला आहे. मित्रांनो, याचं रिझन असं होतं ठेवायचं, की आमच्याकडे शिरोई जात जशी महाराष्ट्रामध्ये बीटल फेमस आहे ना, तशी आमच्याकडे आमच्या भागामध्ये शिरोई या जातीची खूप जबरदस्त मागणी आहे. म्हणून मी आमच्या गावरानी शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी शिरोई जातीचा ब्रीडर आणलेला होता. मित्रांनो, हा ब्रीडर 3 म्हणजे तिळ्यातला हा एक बच्चा आहे. तर याला याच्यासोबत 2 बहिणी असून हा एक म्हणजे असे टोटल 3 होते. तिघातला हा एक आहे. मित्रांनो, याचं जे प्रोडक्शन म्हणाल तुम्ही, खूप उत्कृष्ट पद्धतीचं प्रोडक्शन याचं निघतं. जनरली 2 जास्तीत जास्त 3 पर्यंत सुद्धा बच्चे जन्मून जातो. खूप चांगला आहे. ॲव्हरेज खूप चांगला आहे त्याचा. तर असा ब्रीडर तुमच्या फार्मवरही असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा तुम्ही बोकड पालन करत असाल. बोकड पालन करत असताना सुद्धा तुमच्या फार्मवर बोकड परचेस करताना तुम्ही खूप काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर असे ब्रीडर किंवा असे बोकड तुम्ही फार्मवर पाळले तर याचा खूप फायदा तुम्हाला होणार.